मास्तरनीचं लग्न आपल्यामुळे मोडलं, तिला आपण किडनॅप करवलं। अगे ताई आपण कुठं तो बजरंग बोलला नाही का यो समजा डाव त्या मास्तनीचा आहे। हे त्याचं म्हणणं झालं, तू तुझं म्हणणं सांग। काय तू का सांगितलंस बजरंगला मास्तरनीला उचल म्हणून? नाही नाही ताई मी असं काय बी सांगितलं नाही। त्यो त्यो बजा खोटं बोलतोय। तुला तर माहितीच आहे की मी कशी आहे ते आणि माझ्या पदरी बी एक लेख आहे। मी लोकांच्या लेकीचं कशाला वाटोळ करल? देव बघतोय ताई मला आधीच लय दुःख आहे। माझ्या पोरीचं लगीन मोडलं। तुझ्या लेकीचं लग्न मोडलं कारण तू दुसऱ्याच्या लेकीचं लग्न मोडलंस। देव बघतोय हेच खरं आहे। नाही बोजा बिस्तारा उचलायचा आणि निघायचं कायमचं। तुझ्यासारखी कीड आम्हासनी या घरात नग आहे, कळलं तुला? अर्धा तास देतोय तुला, सामान बांधायचं आणि स्वतःच्या मनानं निघायचं, नाहीतर आम्हासनी सिक्युरिटीला बोलवायला लागल। कळलं? कळलं का? मग थोबाड उचकटून बोल, जाते म्हणून बोल। जाते हॅलो हॅलो मास्तरीन बाई। हा बोला। एक विचारू काय? हे बघा माझा फोन नेटवर्क मध्ये आहे आणि मी तुम्हाला ब्लॉक केलेलं नाहीये सो नाही तेवढं कळतंय, हे माहिती आहे मला। तुम्ही एवढे का फोन करताय आज? भेटायचं होतं जरा। अहो भेटलो ना, आता परत काय काम आहे? ओ हे बघा आता खरंच जमणार नाही, संध्याकाळी दिवे लागणीची वेळ आहे, मला घरात बरीच काम आहेत, आता खरंच शक्य नाही हो। अधिपती आहेत आता भेटायला बोलवत आहेत। हा हॅलो पण काम अगं जा, मी करते जा। अगं फोन तर दे। हॅलो हा येते मी। हा या मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तिकडे या। हो हो येते। काम मध्ये या बघा, ठेवू काय? काय आहे तू? अगं जा। ताई ताई ऐक ताई चल हो बाजूला। ताई ताई ऐक मी तुझ्या पाय पडते, मला घराबाहेर काढू नकोस ग। मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ताई? मी काय करू, कुठे जाऊ? मी माझ्या पोरीला घेऊन कशी जगू ताई? त्या समद्याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास। समद करून झालं, आता कशा पायी रडारडी? ताई मी नाही केलं काही, समजा नाही केलं। अजूनही तू खोटच बोलतेस। सर हो बाजूला। हे बघ आम्हास ते समद खरं काय ते कळलंय, आता तू मान्य करतेस की आम्ही सिक्युरिटीला बोलू? नाही नाही नका नका। मग सांग खरं काय ते। वय ताई हे समजा मी आज केलं।
मास्तरीन माझ्या पोरीच्या सुखाच्या हाडालती ग, हे मला दिसत होत ताई. मास्तरीनकडे आधिपतीला घोळात घेत होती, ती निरोप धाडायची. अगं एकदा दोनदा तर मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आधिपतीनं तिला पैसा देतात. हे समजा जर असं चालू राहिलं असतं का नाही ताई, माझ्या लेकीचा आणि अधिपतीचा संसार कसा झाला असता का? ती बायका नाही त्यांच्या मनातून कधीच गेली नसती ताई. मला माझ्या पोरीची दुसरी भुवनेश्वरी होऊ द्यायची नव्हती म्हणून केला. चुकलं नाही, चुकलं. ही एकच चूक नाही, अनेक चुका केल्यास तू. आमच्याशी खोटं बोललीस. काय सांगितलं सामासनी? बजरंगने गाडीतनं पैसे चोरले. अगं किती खोटं बोलशील तू? नाही, काय बोलू नकास. तू जे केलंस ते आम्हासनी समद कळलंय. अधिपती समोर आम्ही काय बोललो नाही, कारण त्यांच्या मनातनं तू उतरायला नकोस म्हणून. पण आता बास झालं. आपला बोजा बिस्तारा उचलायचा, निघायचं. यात काय बी बदल होणार नाही. ताई ऐकी, ताई ऐकी, ताई. मम्मी मम्मी रडू नका ग. बोला, काय म्हणताय? डिस्टर्ब केलं नाही ना तुम्हाला? डिस्टर्ब केलं नाही ना तुम्हाला? डिस्टर्ब नाही केलं, डिस्टर्ब केलं. मुद्दा आहे की तेच मी केलंय का नाही तुम्हाला? नाही नाही, आधी चूक सुधारा. तेच करायला आलोय. मग म्हणा डिस्टर्ब. डिस्टर्ब अहो डिस्टर्ब मराठीत काय म्हणतात त्याला? व्यत्यय. डिस्टर्बच बरं आहे. मग म्हणा बरं. डिस्टर्ब. डिस्टर्ब. व्हेरी गुड. आता पूर्ण वाक्यात प्रयोग करा. ही काय शाळा? ही शाळा आहे. तुम्ही चुकलात तर मी शाळा घेणार हा तुमची. लोक हसतात अधिपती. लोक माझ्यावर? आपल्यावर कोण हसत नाही काय? ए साहिल, आपल्या भाषेवर हसायला येते का तुला? नाही. बघा, हे कोण आहेत? साहिल आपला भाऊ आहे. कोल्ड कॉफी ना तो खोळा बनवतोय. काय साहिल? हेच साहिल कोल्ड कॉफी. हे ना तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत नाही. कशानं बाहेर येत नाही? अहो तुमचे मित्र, तुमचं घर, शाळा, फॅक्टरी, ह्या सगळ्या पलीकडे सुद्धा एक मोठं जग आहे. हे बघा, मी शुद्ध बोला असा आग्रह नाही करत, पण ऍटलिस्ट स्वच्छ तरी बोला. मुद्द्याचं बोलू काय? बोला की, मी कुठे अडवलंय? बर, तुम्हाला आठवतंय फार फार वर्षांपूर्वी आपण त्या जंगलात त्या खोलीत अडकलो होतो? ते कसं विसरेन. हा, तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही मला म्हणला होता की आपण मित्र आहे. बरोबर. ते आठवतंय ना तुम्हाला? हो आठवत आहे, पण पुढे काय? म्हणजे ते आहे ना अजून? म्हणजे तुम्ही मला मित्र मानतायच ना? हो अर्थात. आता आयुष्यभर मित्र मानणार मी तुम्हाला. तुम्ही माझा जीव वाचवलाय. तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही माझा जीव वाचवलाय. आता आपली मैत्री कायम टिकेल. मैत्री म्हणजे काय सांगा तुमच्यासाठी? मैत्री म्हणजे शेअरिंग आहे. आणि मैत्री म्हणजे केअरिंग आहे. छान आहे ऐकायला, पण म्हणजे आपण एकमेकांना आपली सुखदुःख सांगणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या उपयोगी पडणं. कसं आहे, आपल्याला दरवेळी काय बरोबर काय चूक हे कळत नसतं. अशा वेळी हक्कानं कोणाला तरी विचारणं, त्यांच्याशी बोलणं, शेअरिंग केअरिंग हीच मैत्री आहे, नाही का? ते शेअरिंग केअरिंग काय तेवढं मला जरा डोसक्यावरून गेलं. माझ्यासाठी साधं सोपं आहे. आपण एकमेकाला सुखदुःख सांगू शकतोय. अजिबात स्वार्थ नसणारा असं नाद खोळा नातं असते. विषय हार्ड असतोय तो, पण नातं हळवं असते. आपला मित्र चुकला तर आपण त्याला सुधरू शकतोय. अगदी बरोबर आहे तुमची मैत्रीची व्याख्या, आणि मला हे सगळं मान्य आहे. हा बघा की, आता मी बोलताना चुकतोय तर तुम्ही मध्ये मध्ये बरोबर करताय की नाही? हो, मग मैत्रीच्या अधिकारांनी. आता त्याच अधिकारानं मी एक गोष्ट सांगू काय तुम्हाला? अर्थातच, प्लीज सांगा. कमलरावसनी तुम्ही दुसरी संधी द्यायला पाहिजे मास्तरींना.
अर्ध्या तासाच्या आत दुर्गी तिचं सामान सुमान घेऊन घराबाहेर गेली पाहिजे. ती गेली की सांगा आमसनी. वय सरकार. चंचे, अगं बघत काय बसलीस? उठ की, आवर कापडभर. का म्हणजे? अगं ताईचा हुकूम म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते. आता ताई काही तिचा निर्णय बदलत नाही. स्वतःच भलं करायला गेलो आणि झालं वाटोळच. चल उठ, कापडभर. तिने तुला जायला सांगितलंय, मला नाही. म्हणजे तू इथं राहणार आहेस महाराणीसारखी? अगं लाज वाटते का तुला? अगं तुझी आई आहे, मी आई. 9 महिने मी तुला पोटात वाढवली, असं पान फेडतेस वय? चल उठ, कापड भर. हे काय? अगं काय करायली? राहू दे ग मम्मी. कार्टी पण ना. मम्मी काय करते? ही साडी आता या बॅगेत नाही, इथं जाणार. तुझ्या घरातून नाही. जगातून घालवालीस का काय मला? का काढलात तुम्ही कमलचा विषय? काय संबंध काय? सॉरी, मला नाही बोलायचं या विषयात. सॉरी माझं चुकलं. ऐका, मला माहित आहे ह्यो माझा विषय नाही आहे, मी याच्यात बोलायला नाही पाहिजे. पण तुम्ही म्हणलास ना मैत्री आहे. हा, तुम्हाला मैत्रीचा वाचता. मला माहिती आहे माझा ह्याच्यामध्ये बोलायचा काहीच संबंध नाही, पण तुम्ही म्हणला तसंच असतंय मैत्रीत. समोरचा जर चुकत असेल का, म्हणजे माझं चुकतंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुमचं चुकलेलं नाहीच आहे, चुकलेले तेच आहेत. त्यांनी असं नाहीच करायला पाहिजे होतं. पण समजा त्यासनी त्यांची चूक मान्य असेल तर, आणि त्याचा त्यासनी पस्तावा होत असेल तर, आणि आता त्यासनी माफ न करून आपण चूक करत असू तर, असं होऊ शकतं का नाही? त्यासनी असं वाटत असेल तर जे तुटलंय ते परत जोडूया. एकदा तुटलेलं परत जोडलं की त्याच्यामध्ये गाठ राहते. अहो ती कपड्याची असत्या, माणसाच्या नात्याची थोडीच. आपण हाडा माणसाची माणसं आहे ना व. काय तुम्ही पण मास्तरीन बाई. आपलं मन आणि आयुष्य म्हणजे काय कपडा आहे काय? आपण जर ठरवलं तर ती गाठ आपण सोडवू शकतोय, तो गुताडा सोडवू शकतोय. फक्त तुम्ही तुमचं मन सैल करा. समोरच्याला माफ करून आपण मोठं होऊ शकतोय. तुम्ही शाळेत का नाही गेलात? खूप मोठे विचारवंत झाला असता तुम्ही. म्हणजे कधी कधी सहजपणे तुम्ही इतकं काहीतरी छान बोलून जाता ना, मला तर आश्चर्यच वाटतं. तुम्ही जर शिकला असतात ना तर काहीतरी खूप चांगलं काम केलं असतं तुम्ही. तेच चांगलं करण्याचाच मी प्रयत्न करालोय. पण तुम्हाला वाटणारं चांगलं खरंच चांगलं आहे का? तुम्ही जर कमलरावसनी दुसरी संधी दिली तर ते होऊ शकतं. तो स्वभाव नाहीये माझा. मी एक चूक 2 वेळा नाही करत. म्हणजे आता मी नवीन चूक करेन दुसरी, पण एकच चूक ह्या जन्मात मी परत करणार नाही. असं नका म्हणू मास्तरीन बाई. जे तुटलंय का नाही ते एकदा तुटलं तर मला ते परत जोडता येत नाही. प्रयत्न तर करून बघा. प्रयत्न करायला ही काय परीक्षा आहे का? माझ्यासाठी एकदा फक्त प्रयत्न करून बघा. एकदा बोलून तर बघा त्यांच्या संग, प्लीज. अधिपती, कमलने मला फोन केले त्यामागे तुमचा हात होता का? तुम्ही सांगितलं होतं कमलना फोन करायला? हा, त्यासनी सवय आहे. आपण असंच पितोय, टेन्शन घेऊ नका. मी असं म्हणतेय की तुम्ही कॉफी ठेवा आधी. ठेवा ती कॉफी. ए पोरे, भरल्या घरात कशा पाय बोंबलतेस? अगं मावशे, मम्मीला वाचव ग माझ्या. मावशे प्लीज, मम्मीला वाचव. तिला आता या घरात थारा नाही.
हो बाजूला. मावशे, अगं मावशे, माझी मम्मी गळफास लावायली मावशे. मावशे वाचव ग मम्मीला प्लीज. आणि मी काय विचारते, तुम्ही कमलला सांगितलं का फोन करायला? नाही, मी कशाला सांगू, त्यांचाच मला फोन आला. ते मला म्हणले की बारीक बारीक त्यासनी असं जरासं वाटायला लागले की त्यांची चूक झाल्या, पश्चाताप होतोय नाही का असं माणसाला. आणि अहो लहान लेकरावने रडत होता माणूस माझ्यासमोर. कमलराव काय सांगायचं तुम्हाला, धाय मोकलून रडायला लागलं. मला एवढं वाईट वाटलं का नाही मास्तरीनबाई. कॉलेजचा प्रोफेसर माणूस पण पहिलीतल्या पोरावने रडत होतो माझ्यासमोर. लय वाईट वाटलं. मी म्हटलं माणूस एवढा प्रेमात आहे. हे प्रेम नसतं. बघा मला माहित आहे, मला कळू शकते तुम्हाला त्यांचा राग आलाय, पण त्यासनी त्यांची चूक खरंच कळल्या. मला शंका आहे. अहो पण मला माहित आहे, मी सांगालो नव. आणि तुमची बरोबरी पण आहे ना. तुम्ही शाळेतल्या शिक्षिका, ते कॉलेजमधले शिक्षक, मॅचिंग आहे. तुम्ही फक्त एकदा त्यासनी माफ करा, तुमचं हे लगेच. बघा, माझं लग्न आता शक्य नाही. काय शक्य नाही? तुम्हीच पसंत केलं नव्हतं त्यासनी, मग तुमची पसंती काय एवढी चुकीची असू शकते, चुकू शकते. मी पण माणूस आहे. हा, तुमची चूक होऊ शकते नाही, तशीच कमलरावांची पण होऊ शकते मास्तरीनबाई. हो, आणि चुकीची शिक्षाही मिळते. मला मिळाली. पण शिक्षा देण्यापेक्षा माफी देणं सोपं नाही काय? हे थांबवा की आता. माझं ठरलंय. ऐका, हे असलं काय सुद्धा आता बोलू नका आणि असलं काय सुद्धा ठरवू नका. अहो मी नाही, त्यांनीच ठरवलंय आणि मी ते कंटिन्यू करते. फक्त तेच म्हणतोय, तुम्ही ते कंटिन्यू करू नका. त्याला कुठेतरी बांध घाला. मी समजू शकतोय तुमची बाजू, पूर्णपणे मी समजू शकतोय. तुमचं बरोबरच आहे, काहीच चुकीचं नाही आहे. पण तुम्ही विचार करून बघा की, हे बघा जगामध्ये ना जो माफी देतोय ना तो सगळ्यात मोठा असतोय मास्तरीनबाई. आणि तुम्ही कमलरावांची होणारी बायको म्हणून नाही, एक शिक्षिका म्हणून विचार करा बरं. तुमचे विद्यार्थी तुमच्याकडे आदर्श म्हणून बघतात. अख्खा समाजच तुम्ही म्हणताय का नाही शिक्षकाकडे आदर्श म्हणून बघतोय. हा, तुम्ही जर समजूतदारीने घेतलं तर कसं होईल बरं? मला माहित आहे, हे मला बोलायला सोपं आहे, पण तुम्हाला करायला लय आवड आहे. पण ते तुम्ही करू शकताय आणि ते तुम्हीच करू शकताय, हे माझा विश्वास आहे. एकदा ऐका की, या येड्या मित्राचा येडा विश्वास तोडू नका. फक्त एकदा. माफीचा विचार करू शकते मी, पण मला वेळ लागेल. हा, वेळ घ्या तुम्ही. वेळ ढीग आहे आपल्याकडे. टेन्शन घेऊ नका. पण माफ करा त्यासनी. हे बोलायला तुम्ही बोलवलं का मला इथे? माझं काही चुकलंय काय? नाही, माझं चुकलं. नाही, तुमचं चुकलंच नाही हो. तुमचं बरोबरच आहे. बरोबर. तेच म्हणलं की बरोबर. अहो चुकीचं बोललात. ते आता राहून दे की, माझा मुद्दा तुम्हाला कळला. का 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 असं कसं? तुम्हीच मला मित्र म्हणलात ना, मग मित्राच्या चुका नको दुरुस्त करायला? आत्ताच ठरलं ना आपलं. बरोबर 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 बरोबर. आता बोललो की बरोबर बरोबर बोललो की. आता तू अहो तेच म्हणतीये, बरोबर बरोबर म्हणलात तुम्ही, म्हणूनच बरोबर म्हणाले. बरोबर. दुर्गे काय आहे? अगं या तिला काढा. दुर्गे, दुर्गे, आणा तिला इकडे. डोसका बिस्का फिरला की काय तुझं? हा, बास कर आता, बास कर. ताई, माझ्या जगण्याला काय तर अर्थ आहे का ग? तू कशाला वाचवलंस मला? मला मरू दे, परत दे मला. तुला लाज नाही वाटत? अशा तरण्या काठ्या पोरीच्या समोर असले तमाशे करतेस? ताई, मी काय करू ग जगून? काय अर्थ आहे बघ माझ्या या अशा जिंदगानीला? तू तर मला काही माफ करणार नाहीस. माझ्या पोरीचा काय बी दोष नसताना तिचं लगीन मोडलं ताई. मी आई आहे तिची. माझ्या हातनं पाप काढलं.
भोगल ग ताई. तुझं तुझं काय बी चुकलं नाही, चुकलं माझं. तुझं कधी मी काय बी चुकत नाही, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला भोगायला लागते बघ ताई. हे समजा का नाही, या समजाची मूळ म्या आहे. म्या तिची आई नाही, तिची वैरी नाही म्या ताई. माझ्या पापाचं भोग माझ्या लेकीला भोगायला लागणार आहे ताई. आता तिचं काय होणार मला माहित नाही ताई. तिला कोण काळ कुत्र विचारणार नाही ताई. हे समजा म्या माझ्या डोळ्यानं बघू नाही शकत ताई. ताई बघ, चंचीनं लहानपणापासून एकच पुरुषाचा विचार केला, तो म्हणजे अधिपती. आता तिचं त्याच्याशी लग्न होईल का नाही हे काय बी माहित नाही ताई. आणि ती कुणाचा दुसऱ्याचा विचार बी करणार नाही मला माहित आहे. मग अशी मी माझ्या घरी कशी ठेवू तू सांग ताई. तुला आवडत नाही म्हणून मी तिला शिकवले बी नाही. आता जगाय आम्हासनी 4 घरची दोन्ही भांडी करायला लागतील. म्या ते करेल, पण माझ्या पोरीनं का म्हणून येऊ तिच्या वाट्याला मिळावं नाही ताई. तिची काय बी चूक नाही, तिची काय बी चूक नाही ताई. म्याच केलं समजा, म्याच केलं. मला काय अवधं सुचली आणि म्या केलं समजा.